जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्यानंतर महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागतील। त्यात सर्वाधिक लक्ष असेल तर अर्थात मुंबई महानगरपालिकेवर। नुकतंच मुंबई मनपा निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली, त्यानंतर गुरुवारी मतदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली। 2017 सालच्या पालिका निवडणुकीच्या तुलनेत यंदा किती मतदार वाढले? मतदार यादीत तुमचं नाव नेमकं कसं शोधायचं? आता हे वाढलेले मतदार कुणाच्या पथ्यावर पडतील हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आकडेवारी पाहायची झाली तर 2017 मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 11,80,191 मतदारांची वाढ झाल्याचं दिसतंय। आता पुढील काळात वॉर्ड निहाय किती मतदार वाढले ते स्पष्ट होईल। मागील विधानसभा निवडणुकीची यादी गृहीत धरून जुलै 2025 मध्ये ही मतदार यादी तयार करण्यात आली आहे। आता या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवरती 27 नोव्हेंबर पर्यंत मतदारांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या। त्या प्राप्त झाल्यानंतर किती मतदार वाढले किंवा घट झाली ते स्पष्ट होईल। 227 प्रभागांची मतदार यादी महापालिकेच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे। 2017च्या महापालिका निवडणुकीत मुंबईत 91,64,125 मतदार होते, तर मतदान हे 44.73% इतकं झालं होतं। आता 1 जुलै 2025च्या विधानसभा यादीनुसार मतदारांची संख्या ही 1,03,44,316 इतकी होती। त्यात पुरुष मतदार 55,16,708 आणि महिला मतदारांची संख्या 48,26,509 इतकी होती, तर तृतीयपंथी मतदार हे 1,099 इतके होते। आता जी यादी जाहीर करण्यात आली आहे त्यावर कोणत्या हरकती आणि सूचना येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधायचं ते जाणून घेऊयात। हरकती व सूचना दाखल करण्यासाठीच्या कार्यालयांची यादी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे। तिथून 3ऱ्या क्रमांकाच्या पर्यायावरून मतदार यादी डाउनलोड करता येईल। त्याखाली संबंधित माहिती भरावी लागेल। वोटर हेल्पलाईन ॲपवरही यादी पाहता येते। महाराष्ट्र राज्याचा पर्याय निवडला की रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा, त्यानंतर तुमच्याशी संबंधित माहिती टाकली की तुमचं नाव कोणत्या यादीत आहे याची माहिती मिळून जाईल। आता यादीमध्ये काही चुका किंवा इतर काही माहितीबाबत शंका असल्या त्याबाबतच्या हरकती व सूचना प्रभाग कार्यालयात अथवा सहाय्यक आयुक्तांकडे नोंदवण्यास सांगण्यात आलंय। प्रारूप मतदार यादीवरती दाखल हरकतींवरती निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून त्या 5 डिसेंबर रोजी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। ही यादी अंतिम असेल, त्यामुळे हे वाढलेले जवळपास 12 लाख मतदार कुणाच्या पारड्यात मतदान करतात हे महत्त्वाचं ठरू शकतं। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।